आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 व गणित भाग 2 चे 50% अभ्यासक्रम संपवलेला आहे। या अगोदरचे पाठाच्या सर्व लिंक आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील, जरी पोहोचल्या नसतील तरी आपण माझं चॅनल सबस्क्राइब केल्याच्या नंतर आपल्याला सर्व हे प्लेलिस्ट मध्ये मॅथ फर्स्ट मॅथ सेकंड अशा 2 प्लेलिस्ट आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला सर्व धड्याच्या प्रत्येक पिरियड प्रमाणे लिंक सापडतील किंवा पिरियड सापडतील। आपण ते पूर्णपणे करून घ्यावं, कंप्लीट करावं। आता याच्यानंतर आपण भूमितीमध्ये म्हणजे 5 सेकंड मध्ये भौमितिक रचना हा धडा पाहणार आहोत। हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपा आणि काही विद्यार्थ्यांना थोडं गणित अवघड वाटतं, अशा विद्यार्थ्यांसाठी तर हा वरदान आहे। फक्त याचा सराव करणं आवश्यक आहे। म्हणून आपण या धड्याची सुरुवात करत असताना आपल्याला मी एक सजेशन देतो की प्रत्येकानं कंपास बॉक्स घेऊन ठेवायचा आणि त्याचा जसं आपण पिरियड प्रमाणे आपण रचना मी तुम्हाला सांगेन त्याप्रमाणे तुम्ही त्याची तयारी करायची। ठीक आहे। तर भौमितिक रचना या प्रकरणाला आपल्याला वेटेज आहे, गुण आहेत 7 मार्काचे प्रश्न आपल्याला परीक्षेला याच्यावर विचारले जातात। तर यामध्ये आपल्याला फक्त 3च अभ्यास घटकांचा अभ्यास करायचा आहे। 3च अतिशय महत्त्वाचे 3 घटक आहेत। पहिलं समरूप त्रिकोणाची रचना। आपल्याला 2 समरूप त्रिकोण दिलेले असतात, तर त्या समरूप त्रिकोणाची रचना करायची आहे। त्यापैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू यांचे गुणोत्तर दिले असतात। पण याच्यामध्ये 2 प्रकार पडतात। तर एक म्हणजे असं की एकही शिरोबिंदू सामायिक नसताना त्याचे 2 त्रिकोण दिलेले आहेत, त्या 2 त्रिकोणामध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नाही। म्हणजे एक त्रिकोण जर एबीसी असेल तर दुसरा पीक्यूआर, एकही शिरोबिंदू सामायिक नाही। अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये कसे त्रिकोण काढायचा ते, आणि त्याच्यानंतर दुसरं एक शिरोबिंदू सामायिक असताना याच्यामध्ये मात्र एक शिरोबिंदू हमखास सामायिक असतो आणि याची रचना नेहमी परीक्षेला विचारली जाते। लक्षात ठेवा, 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी हे विचारल्या जातं। त्यानंतर दुसरं आहे वर्तुळाची स्पर्शिका काढणे। याच्यामध्ये ही 2 भाग आहेत। एक वर्तुळ केंद्राचा उपयोग करून स्पर्शिका काढणे, वर्तुळावरील बिंदू मधून वर्तुळाला जाणारी स्पर्शिका काढायची आहे आपल्याला। तर 2 पद्धती आहेत, दोन्ही रचना आपल्याला बघायचा। वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता दोन्हीही रचना परीक्षेला येतात 2-2 मार्कासाठी। आपण 8वी पासून हे पाहत आहोत, म्हणून हे अतिशय सोपं आहे, सहज जमेल। आणि त्याच्यानंतर वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, तिसरा घटक आहे अभ्यास घटक। वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूमध्ये, वर्तुळाच्या बाहेर बिंदूतून आपल्याला माहित आहे, आपण आताच म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं 2 स्पर्शिका काढता येतात। वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात असं आपण पाहिलेलं आहे, प्रमेय सिद्ध सुद्धा केला। तर लक्षात ठेवा 2 स्पर्शिका या ठिकाणी काढल्या जातात। तर असे 3 घटक आहेत आपल्याला या अभ्यास या प्रकरणामध्ये भौमितिक रचनामध्ये। तर हे सर्व पाहत असताना आपण आतापर्यंतच्या इयत्तामध्ये 7वी 8वी 9वी मध्ये जे काही भौमितिक रचनाचे कृत्या आपण पाहिलेले आहेत ते थोडंच तरी आपल्याला येणं आवश्यक आहे। म्हणून आपण अगोदर मूलभूत रचना ज्या आहेत त्या रचना आपण पाहणं फार गरजेचं आहे आणि ते आपण आपल्या सराव संचामध्ये जरी नसलं तर त्याचं थोडं प्रत्येकानं उजळणी करायची। ते म्हणजे काय दिलेल्या रेषेला तिच्या बाहेर बिंदूतून समांतर रेषा काढणे। एखादी रेषा आहे त्याच्या बाहेर बिंदू दिला, त्या बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा कशी काढता येते त्याची रचना। त्याच्यानंतर रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे, कुठल्याही रेषाखंडाचा लंबदुभाजक काढता येणं आवश्यकच आहे, कारण हे जर येत नसेल तर पुढच्या बऱ्याचशा कृती आपल्याला जमणार नाही। मूलभूत संकल्पना आहे। त्याच्यानंतर त्रिकोणाची बाजू कोन यापैकी जे काही आवश्यक आहे, पुरेसे घटक आहेत त्रिकोण काढण्यासाठी, ते जर दिले तर त्रिकोण काढता येणं आवश्यक आहे। कधी कधी बाजू देतात, कधी कोन देतात, कधी बाजू आणि कोन याचं समूह देतात, पण तुम्हाला त्रिकोण काढता येणं मात्र जमणं आवश्यक आहे। ही अगोदरची रचना आहे, 10वीच्या अगोदरची। आता 10वीला नाही त्रिकोण काढणं शिकायचं आहे, ही आपल्या अगोदरची रचना आहे। म्हणून याचीही आपण थोडीशी उजळणी करू।
दिलेल्या रेषाखंडाची दिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे हे सुद्धा पाहिले. एखादा रेषाखंड दिला आणि तुम्हाला सांगितलं की 5 समान भाग करा, 7 समान भाग करा, तर समान भाग कशी करायचे हेही आपल्याला येणं आवश्यक आहे. किंवा दिलेल्या रेषाखंडाचं दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणं. एक रेषाखंड आहे बी, त्याचं 2:3 या गुणोत्तरात विभाजन करा म्हटलं तर हे याच्यावरूनच आपल्याला जमतं. हेही रचना येणं आवश्यक आहे. किंवा एखादा कोन एकरूप आहे, एकरूप कोन काढा आणि तो दुभागा, ही सुद्धा या सगळ्या रचना मूलभूत संकल्पना आहेत. हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणून याच्यावर आपण एकदाच प्रत्येकानं याचा सराव करून घ्यायचा. मीही तुम्हाला याच्यावरच प्रत्येकाबद्दलची एक माहिती कृती करून दाखवतो की तुम्ही स्वतः कृती करायची आणि मग नंतर आपण सराव संच 4.1 ला सुरुवात करू. तर आजच्या याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या मूलभूत रचनाची प्रॅक्टिस करूया, त्याची कृती करूया. ठीक आहे. आपण कंपास पेटीचा वापर करून स्वतः सुद्धा त्या प्रत्येकाचं एकदा सराव करून घ्यायचा आणि मग नंतर आपण सराव संच 4.1 ला आपण सुरुवात करता येईल. तर बघूया मूलभूत रचना. दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. एक रेषा काढू व रेषेच्या बाह्य भागात बिंदू घेऊ. त्या बिंदूवर कंपासच्या सुईचे टोक टेकून रेषेला 2 कंस करू. आता त्या 2 कंसामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंसाच्या दोन्ही बाजूस, रेषेच्या दोन्ही बाजूस कंस काढू. या बाजूला एक कंस, त्यानंतर रेषेच्या दुसऱ्या बाजूस हा दुसरा कंस, त्यानंतर सुईचे टोक दुसऱ्या छेदनबिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढू. आता खालच्या कंसाला छेदणारा कंस काढू आणि या छेदन बिंदू मधून जाणारी आता रेषा काढू. आता लंबदुभाजकावरील बिंदूवर कंपासच्या सुईचे टोक टेकवून दोन्ही बाजूस सोयीस्कर अंतर घेऊन कंस काढूया बिंदूच्या दोन्ही बाजूस. त्यानंतर त्या 2 कंसामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लंबदुभाजकाच्या एका बाजूस छेदणारे 2 कंस काढू. हा छेदन बिंदू आणि त्या लंबदुभाजकावर असलेला बिंदू यामधून जाणारी रेषा काढू. ती रेषा पूर्वी काढलेल्या रेषेला समांतर असेल. आपण लंबदुभाजकावरच्या दोन्ही बाजूचे छेदन बिंदू काढले नाही, कारण 2 बिंदू हे नेहमी एक रेषा निश्चित करतात. त्याच्यामुळे एका साइडचे दोन्ही छेदन बिंदू काढलेले आहेत. अशा पद्धतीनं दिलेल्या रेषेला तिच्या बाहेर बिंदूतून दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. आपण एक रेषाखंड काढला. कंपासमध्ये रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतरापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंपासच्या सुईचे टोक रेषाखंडाच्या दोन्ही अंत्यबिंदूवर ठेवून रेषाखंडाच्या दोन्ही बाजूस छेदणारे कंस काढले. आता त्या कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा काढूया. ही रेषा म्हणजे त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक होय. अशा प्रकारे दिलेल्या रेषाखंडाला
लंबदुभाजक काढता येईल. त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढण्याची रचना. रेख BC 5.3 सेमी काढला. त्यानंतर कंपासमध्ये 4.2 अंतर घेऊन सुईचे टोक B वर ठेवून C च्या बाजूस एक कंस काढू. तसेच कंपासमध्ये पुन्हा 3.7 सेमी अंतर घेऊन सुईचे टोक C वर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. हा छेदन बिंदू म्हणजे त्रिकोणाचा A हा शिरोबिंदू आहे. आता AB आणि AC जोडू. अशा प्रकारे इष्ट त्रिकोण आपल्याला मिळेल. रेषाखंडाचे समान भाग करणे. एक रेषाखंड काढला. रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूतून लघुकोन करणारा किरण रेषाखंडाच्या एका बाजूस काढूया आपण. त्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या अंत्यबिंदूवर कोनमापक ठेवून तेवढाच लघुकोन करणारा कोनाचा किरण काढूया. आता कंपासचे सुईचे टोक रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूवर ठेवून कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन पहिल्या किरणावर समान अंतरावर असे 5 कंस काढू. आता कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून खालच्या कोनाच्या किरणावर 5 कंस काढूया. त्यानंतर रेषाखंडाचा A हा बिंदू आणि B5 हे जोडू. प्रत्येकाला नाव दिलेलं आहे A1, A2, A3, A4, A5 आणि खाली B1, B2, B3, B5. B5 आणि A जोडू. तसेच A1, B4 त्यानंतर A2, B3 जोडू. त्याच्यानंतर A1, B2 जोडू. A3, B2 जोडू. त्यानंतर
A4 B1 जोडू आणि शेवटी A5 आणि रेषाखंडाचा B हा बिंदू जोडू। दिलेल्या मापाचा कोन दुभागणे। अगोदर आपण 105 अंशाचा कोन काढू। त्यासाठी एक रेषाखंड घेतला आणि कोन मापकाच्या साहाय्याने 105 अंश माप करणारा कोनाचा किरण काढला। त्यानंतर कंपासच्या सुईचे टोक B वर ठेवून, हा ABC कोन आहे, कंपासच्या सुईचे टोक आता B वर ठेवून सोयीस्कर अंतर घेऊन कोनाच्या BC या बाजूवर तसेच AB या बाजूवर छेदणारे दोन कंस काढू। आता या दोन काढलेल्या कंसाच्या मापाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कोनाच्या अंतर्भागात छेदणारे दोन कंस काढूया। आता तो छेदनबिंदू आणि B जोडू। अशा प्रकारे कोन ABC चा कोन दुभाजक आपल्याला काढता येईल।